छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्हा परिषदेच्या वतीने 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सिद्धा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। तर 16 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय मिनी सरसचे आयोजन देखील करण्यात आलं आहे। तर हे प्रदर्शन औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदान येथे आयोजित करण्यात आलं आहे। या दोन्ही महोत्सवात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच राज्यातील उत्कृष्ट बचत गटांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थांचे कलात्मक वस्तूंचे स्टॉल असणार आहेत। या प्रदर्शनास आपल्या कुटुंबासह भेट द्यावी, खरेदी करावी आणि महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्यासाठी हातभार लावावा, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचं मनोबल वाढवावं, तर शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करीत आहे। जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा न चुकता आपल्या कुटुंबासह प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन अशोक शिरसे, प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी केले। तर या मध्ये एकूण 45 स्टॉल आहेत, त्यापैकी 36 उत्पादनांचे आणि 9 खाद्यपदार्थांचे स्टॉल आहे। तसेच एकूण 93 स्टॉल, त्यापैकी 75 उत्पादनांचे आणि 18 खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत। नमस्कार, मी अशोक शिरसे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर। उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री याकरिता म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत दिनांक 11, 12 व 13 जानेवारी 2025 रोजी जिल्हास्तरीय प्रदर्शन सिद्धा महोत्सवाचं आयोजन जिल्हा परिषदेचे मैदान औरंगपुरा येथे करण्यात आलेलं आहे। या जिल्हास्तरीय महोत्सवाचं उद्घाटन दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माननीय खासदार संदीपांजी भुमरे साहेब यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील मंत्री महोदय मान्य नामदार संजयजी सिरसाट साहेब, मान्य नामदार अतुलजी सावे साहेब, खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब, खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब आणि जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत। या प्रदर्शनामध्ये एकूण 45 बचत गटांचा सहभाग असणार आहे आणि या बचत गटामार्फत उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन, जसं कलात्मक वस्तू असतील, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतील, त्या ठिकाणी होणार आहे। या प्रदर्शनाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच शहरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह अवश्य भेट द्यावी। त्या ठिकाणी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचा आपण आनंद घ्यावा। जे चविष्ट खाद्यपदार्थ त्या ठिकाणी बचत गटातील महिलांमार्फत उपलब्ध असणार आहेत त्याचाही आपण आस्वाद घ्यावा आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करून आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांचं मनोबल वाढवावं अशी विनंती आणि आव्हान मी सर्वांना करीत आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनाही मी आवाहन करतो की कृपया आपण सुद्धा सहकुटुंब या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी आणि आनंद घ्यावा, खरेदी करावी। धन्यवाद। जय हिंद।